ते नेमकेपणाने वाचलं. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी सिंचन झालं, शिक्षण झालं, आता तरुणाईसाठी रोजगाराची गरज आहे आणि म्हणून तरुणाईच्या मनात काय चालू आहे ते वाचता आलं पाहिजे. विवेकानंद म्हणतात तरुणाईच्या ओठावरचं गाणं सांगा, मी तुम्हाला देशाचं भविष्य सांगेन, पण नेत्याला तरुणाईच्या मनात काय चाललंय वाचता आलं पाहिजे. असं वाचणाऱ्या तरुणाईच्या मनाची बाराखडी वाचणाऱ्या युवा नेत्या म्हणजे श्री जे चव्हाण. मी विनंती करेन आपण घ्यावं आणि प्रास्ताविकातून उमेद या भव्य रोजगार मिळाव्याची कल्पना विशद करावी. ॲडव्होकेट श्रीजाताई चव्हाण. आज ह्या इथे भव्य दिव्य रोजगार मेळाव्यात उपस्थित व्यासपीठावर माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब, मेघनाताई बोर्डीकर राज्यमंत्री आपले, नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील, मोहनराव चास्कर कुलगुरू, राहुल कर्डिलेजी आपले कलेक्टर साहेब, डी.पी. सावंतजी, अमरनाथ राजूकरजी, एकनाथ पवारजी, किशोर देशमुखजी, गोविंदराव नाटेकरजी, संजय लहानकरजी, धर्मराज देशमुखजी, बालासाहेब देशमुखजी, दत्ता पाटील काकणीकरजी, किशोर स्वामीजी, नरेंद्रदादा चव्हाण, बालाजी कटिंगजी, लक्ष्मणराव इंगोलीजी, छत्रपती कानोडेजी, मुक्तजी पटाणजी, व्यंकटराव साखरेजी, जगदीश पाटील भोसेकर, भगवान कटरेजी आणि व्यासपीठावर उपस्थित सगळेच ज्यांचं नाव राहिलं असेल आदरणीय व्यासपीठ. इकडे मोठ्या संख्येत आलेले आपले सगळे कॅन्डिडेट्स, ॲप्लिकेंट्स, आमची पूर्ण टीम, स्टुडंट्सची, टीचर्सची, प्रेस या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. ह्या गोष्टीची संकल्पना म्हणून किंवा विचार म्हणून कसं घडलं असेल तर प्रचाराच्या वेळेला जेव्हा मी फिरत होते तेव्हा खूप काही गोष्टी माझे सुद्धा डोळे उघडले. मला सुद्धा वाटलं की तरुणांची ही सगळी अडचणी आहेत आणि तरुणांसाठी आपण काय करू शकतो. त्यामुळे तरुणांसाठी आम्ही युवा उमेद हा पेज फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर सुरू केला. युवा उमेद पेज आपण फेसबुक इंस्टाग्रामवर ह्या कारणाने सुरू केला की आताची तरुण मंडळी खूप आपली सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. सोशल प्लॅटफॉर्म्स त्यांच्या जास्त लक्षात लवकर येतात आणि कनेक्टिव्हिटी मला असं वाटतं की ह्या प्लॅटफॉर्म्स मार्फत लवकर होते. त्यामुळे आम्ही असं संकल्पना आमची कल्पना होती की हा प्लॅटफॉर्म आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चालू करू. ह्या प्लॅटफॉर्म अंतर्गत आम्ही वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करतो. प्रचाराच्या अगोदर, आचारसंहितेच्या अगोदर आम्ही एक कार्यक्रम घेतलेला, कारण मतदारसंघातले असे खूप तरुण होते ज्यांना आर्मीमध्ये सहभाग करायचं होतं, पोलीस भरतीमध्ये सहभाग करायचं होतं. त्यामुळे आम्ही तो एक प्रशिक्षण घेतलेला अर्धापूरला. आणि तसंच प्रचाराच्या वेळेला हे सुद्धा मी म्हटलेले की आपण एक भव्य दिव्य रोजगार मेळावा घेऊया आणि वचनपूर्ती म्हणून आज आपल्याला फेब्रुवारी 22 तारखेला अतिशय मोठा, आपल्या नजरेसमोरच आहे एवढा मोठा भव्य दिव्य रोजगार मेळावा आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रभरात वेगवेगळे असे कंपनीज आपल्या समोर आलेले आहेत. 128 पेक्षा जास्त कंपनीज आहेत. 128 कंपनीज तर आहेतच, पण तसंच स्वयंरोजगारासाठी महामंडळ सुद्धा इकडे आहे. ज्यांना फायनान्शियल मदत पाहिजे, कुठल्या गोष्टीचं प्रशिक्षण पाहिजे, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची ही काही त्यांची मदत पाहिजे असेल तर हे सगळे महामंडळ सुद्धा आपल्याला प्रशिक्षण देतील. त्यामुळे हे असे वेगवेगळे स्टॉल्स आपल्याकडे बघायला भेटतील. आज 8वी पासून ते ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत हे सगळ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा जो प्रयत्न राहिलेला आहे, मला असं वाटतं भोकर मतदारसंघातल्या लोकांना आनंद झाला असेल की एवढे सगळे वेगळे कंपनीज आपल्यापर्यंत आधी आणायचा प्रयत्न केलेला आहे. किमान आपण सगळे माजी आमदार अनिताताई चव्हाण ह्याच मतदारसंघाचे माजी आमदार आपल्यासमोर आज आलेले. हे बोलताना मला अतिशय अभिमान वाटतं की आमची तिसरी पिढी शंकरराव चव्हाण साहेबांपासून, अशोकराव चव्हाण साहेबांनी भावेजीपासून ते आज माझ्यापर्यंत आम्ही जितकी लोकांची सेवा केली आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या मतदान स्वरूपी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. त्यामुळे अतिशय मी सर्वांचे पहिले आभार मानते की आपण सर्वांनी आमच्या कुटुंबावर हा विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार. पण तसंच आज हा भव्य दिव्य रोजगार मिळवण्यासाठी आम्ही खूप सगळे चांगली गोष्टी
नियोजित केलेले रजिस्ट्रेशन डेस्क असेल, मेडिकल सर्व्हिसेस असतील किंवा आपल्याला भोजनाची सुद्धा सोय असेल, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केलेला आहे आणि आज दिवसभर असे वेगवेगळे रोजगारचे आपल्याला इंटरव्ह्यूज देता येतील. इंटरव्ह्यूज दिल्यानंतर आपल्याला 4 किमान कुठल्या अशा कंपनीज आहेत जिथे आपण इंटरव्ह्यू घेऊ शकतो. आपल्यासोबत एक मॅप सुद्धा दिलेला आहे आणि आपल्याला कळणार कुठल्या बूथमध्ये कुठली कंपनी तिकडे स्थानिक आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊ शकतात. आणि तसंच इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपल्याला तिकडच्या तिकडेच ऑफर लेटर सुद्धा भेटणार आहे. म्हणजे आजच्या आज आपलं रोजगार आपल्या हातात असणार आहे. मला अतिशय आनंद येतो की मोठ्या संख्येने खूप तरुण आलेले आहेत, त्यांना ही संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्या सर्वांचे इकडे व्यासपीठावर बसलेले सगळ्यांचे मी आभार मानते, खूप धन्यवाद करते, मनापासून आभार मानते की आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून या रोजगार मेळाव्यासाठी आपण आला, त्याच्याबद्दल आभार मानते. की माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तारुण्य म्हणजे काय, जशी दुधावरची साय, मिळता संधीची रूप आपोआप उतू जाय. या तरुणाईला संधी दिली पाहिजे. ती संधी देण्याचंच काम या युवा उमेदच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. माननीय अनिता भाभी चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. मी डॉक्टर करुणा देशमुख यांना अशी विनंती करतो की भाभींचं आपण त्या ठिकाणी आतिथ्य करावं. जिनके पास घर तालीम की चाबी है